लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने पोलीस महासंचालक मुंबई यांच्या आदेशान्वये पोलीस आयुक्त पुणे शहर येथून सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात नवीन अधिकारी रुजू झाले आहेत। त्यांना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पदस्थापना दिली आहे। त्यामध्ये पोलीस निरीक्षक अरविंद खंडेराव माने यांना जेलरोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी पदस्थापना देण्यात आली आहे, तर पोलीस निरीक्षक प्रमोद रोहिदास वाघमारे यांची विशेष शाखा येथे पदस्थापना देण्यात आली आहे। त्याचबरोबर पोलीस निरीक्षक विजय भानुदास खोमणे हे दुय्यम पोलीस निरीक्षक MIDC पोलीस ठाणे येथे कामकाज पाहतील। पोलीस निरीक्षक भालचंद्र सुभाष ढवळे हे जोडबावी पेठ पोलीस ठाण्यात दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून कामकाज पाहणार आहेत। त्याचबरोबर संगीता तुळशीदास पाटील हे दुय्यम पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक दादा सोमनाथ गायकवाड हे सदर बाजार पोलीस ठाण्याच्या दुय्यम पोलीस निरीक्षकचा पदभार स्वीकारणार आहे। त्याचबरोबर पोलीस निरीक्षक दादा सोमनाथ गायकवाड हे सदर बाजार पोलीस ठाण्याच्या दुय्यम पोलीस निरीक्षक पदी रुजू झाले आहेत। पोलीस आयुक्त मुंबई शहर येथून सोलापूर शहरासाठी आणखीन काही अधिकारी रुजू झालेले आहेत। त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक शारदा जानकू वालकुळी यांना सलगरवस्ती पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक भोलेनाथ हनुमंत अहिवळे यांना सदर बाजार पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सूर्याजी बांबळे यांना सदर बाजार पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक वर्षा राणी मारुती सुतार यांना फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे, तर सदर बाजार पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक नितीन हनुमंत शिंदे यांना पदस्थापना देण्यात आली आहे। त्याचबरोबर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस उपनिरीक्षक वर्षा मालोजी घोगरे, पोलीस उपनिरीक्षक विजय सुनील बनसुडे यांची MIDC पोलीस स्टेशन येथे, पोलीस उपनिरीक्षक मनोज महादेव गोरे यांची जेलरोड पोलीस स्टेशन येथे पदस्थापना देण्यात आलेली आहे। सदर नेमणुकीच्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ रुजू होऊन पदभार स्वीकारावा व अहवाल कार्यालयास सादर करावा असे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढलेले आहे। त्याचबरोबर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या देखील करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमाकांत अनंत शिंदे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलगरवस्ती पोलीस ठाणे येथे नेमणूक करण्यात आली आहे। त्याचबरोबर डायल 112 नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत विठ्ठल बारवकर यांची फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे। सलगरवस्ती पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक संजीवनी संगेश वट्टे यांची सदर बाजार पोलीस ठाणे येथे, तर नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक अश्विनी कोंडीराम काळे यांना AHTU या ठिकाणी नेमणूक देण्यात आली आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी 1 मार्च रोजी सदरचे आदेश काढले आहे।